आजच्या भागात इकडे सायली तिकडून सुभेदारांच्या घरून आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात त्या कुसुमताईला सांगत असते आणि कुसुमताई म्हणते, तू गेलीचच का त्या घरी तुझा अपमान करून गेला. तेव्हा सायली इकडे मूर्खासारखी म्हणते, मला वाटलं आई समजून घेतील मला, त्या माझ्यावर प्रेम करतात म्हणून. इथे कुसुमताई म्हणते, जे टोकाला जाऊन प्रेम करतात ते टोकाला जाऊन रागही करतात त्या व्यक्तीचा. तेव्हा इथे सायलीला कळायला हवं, ज्या व्यक्तीने तिचा हात धरून तिला बाहेर फेकलं असतं घराच्या, त्या व्यक्तीशी ती कशी बोलायला जाते. त्या व्यक्तीला राग आलेला आहे तर तो कसा थांबेल. इकडे सायली अर्जुनला फोन करत असते, त्याच्याशी बोलायचं असतं. इथे अर्जुन त्याच्या जुन्या आठवणींमध्ये रमलेला असतो आणि फोन वाजतो हे त्याला कळतच नाही. तो सायली आणि त्याच्या सगळ्या त्या आठवणी आठवत असतो, जेव्हा तो आय लव्ह यू म्हणलेला असतो, जेव्हा ती आय लव्ह यू म्हणलेली असते. बस त्याच्यातच रमतो, त्यामुळे तो काही फोन उचलत नाही. इकडे पूर्णा आजी, अस्मिता आणि कल्पना सगळे लग्नाची तयारी करत असतात आणि इथे म्हणते की मी मेहंदीचं बघते आहे, डेकोरेशन अश्विन सांभाळणार आहे असं कल्पना म्हणते पूर्णा आजीला. तेव्हा पूर्णा आजी म्हणते, मग मी तुला सांगितलं होतं ना 3 दिवसात सगळ्या काही होईल गोष्टी, तू कशाला उगाच टेन्शन घेते आहे. आणि इथं अस्मिता पण हो हो, काही हलत तर नाही खुर्चीवरनं, नुसतं बसून हो हो करत असते. तेवढ्यातच तिकडे प्रिया येते तिचं तोंड पाडून. इकडे कल्पना विचारते, तुझं तोंड का एवढं पडलं आहे, काय झालं आहे, असं तू का उदास आहेस. ती आपला प्लॅन सुरू करते, कारण तिला चैतन्याला घराच्या बाहेर काढायचं असतं म्हणून. ती सुरू करते की मला अर्जुनशी बोलताही येत नाही आहे, तो तोंड पाडून बसला आहे, मला त्याला त्यातून बाहेर काढायचं, पण त्याचा बॉडीगार्ड आहे ना, त्यामुळे मला त्याच्याशी बोलताच येत नाही आहे, तो मला भेटूनच देत नाही आहे त्याला. ते इथे पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पना एकदम चकित होतात. अर्जुनचा बॉडीगार्ड कोण म्हणून विचारतात. तेव्हा ती म्हणते प्रिया की चैतन्य. सगळेजणच चकित होतात. इथे कल्पना, पूर्णाजी म्हणते, अगं तो तर त्याच्या भावासारखा आहे, चांगला मित्र आहे त्याचा. तर ती म्हणते, हो ना, पण तो सारखं अर्जुनला सायलीबद्दल आणि जुन्या आठवणी त्याला आठवून देत असतो, त्यामुळे तर अर्जुन त्या सगळ्या झोनमधनं बाहेरच येत नाही आहे. तर इथे पूर्णाजी म्हणते, जर का चैतन्य असा वागत असेल तर मला त्याला सुनवावंच लागेल, मी त्याला खडसावून सांगेन, तू टेन्शन नको घेऊ, मी त्याच्याशी बोलते म्हणून. इकडे प्रियाला ते थोडं हवे आहे, प्रियाला हवं आहे का चैतन्य ह्यांच्यापासून दूर जावा, हे घर सोडून जावं म्हणून. ती म्हणते नाही, पण चैतन्य इथे सायलीला घेऊन आला आणि तिच्याशीच लग्न करण्यासाठी फोर्स केला तर नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तर अर्जुनची काय अवस्था होईल. वा, हिलाच खूप काळजी आहे अर्जुनची. तेव्हा प्रिया म्हणते की आपण जर चैतन्याला या लग्नापासून दूर ठेवलं तर मग नंतर येऊ दे ना त्याला. इथे सगळेजणच चकित होतात की चैतन्य तर आम्ही मुलगा मानला, या घरातलाच मेंबर, आणि त्याला कसं या लग्नापासून दूर ठेवायचं. कल्पना म्हणते, तन्वी, त्याला आम्ही मुलगा मानला आहे आणि त्याला असं बाहेर घालवायचं म्हणजे हे चुकीचं आहे, तो पण या परिवाराचाच हिस्सा आहे. तेव्हा ती म्हणते, मामी मला माहिती आहे, पण चैतन्याने जर का सायलीची मदत केली या घरात परत येण्यासाठी तर मग काय होईल, सगळंच विस्कटेल. आणि या सगळ्या जणी घाबरतात, पूर्णा आजी, कल्पना आणि अस्मिता. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे, त्याला या लग्नापासून दूर ठेवायचं, त्याला सांगायचं 3 दिवस तू इकडे येऊ नकोस म्हणून. हे ऐकून पूर्णाजी म्हणते, असं कसं बोलायचं म्हणून, हे मी तर नाही बोलू शकणार म्हणून. इकडे कल्पना पण डचकते, पण मूर्ख लोक आहेत. कल्पना म्हणते, पूर्णाई, मला ही कल्पना पटती आहे आणि मला असं वाटतं की असंच करायला हवं म्हणून. इतके मूर्ख लोक बघितले नाही आहे. एखादी व्यक्ती नाती तोडायला लागली आहे आणि या लोकांना काहीही वाटत नाही त्या गोष्टीचं. ती काहीतरी सांगते आणि हे लोक मूर्खासारखं ऐकत आहेत. इथे पूर्णाजी म्हणते, मी तर बोलू नाही शकणार. तर इकडे तन्वी म्हणते, मी बोलीन ना, आणि सगळेच डचकून तिच्याकडे बघतात. ती म्हणते, मला हा निर्णय तर घ्यावाच लागणार ना, मला हे बोलावंच लागणार म्हणून. इकडे दुसरीकडे सायली अर्जुनला फोन लावत असते, तो काही फोन उचलत नाही आहे असं ती कुसुमताईला म्हणते. तिला त्याच्याशी बोलायचं असतं, पण इकडे त्याचा फोन काही लागत नाही आहे. तेवढ्यातच पाठी चैतन्य येऊन उभा राहतो आणि म्हणतो, सायली वहिनी. सायली वहिनी आणि कुसुम पाठी वळून बघतात तर चैतन्य भाऊजी. सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, या ना, या बसा. इथे चैतन्य येतो तेव्हा सायली म्हणते, हे कुठे आहेत, आणि ती दरवाजात जाऊन इकडे तिकडे बघते. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन नाही आला आहे. इथे कुसुम म्हणते, का अर्जुन का नाही आला आहे, त्याचीच तर वाट बघते ही. तेव्हा चैतन्य सायली वहिनीला सांगतो, त्याचा एक निरोप घेऊन आलो आहे आणि तो ती ओढणी जी सायलीची असते अर्जुनकडे ती परत करायला आलो आहे असं तो सांगतो. तेव्हा इकडे सायली आणि कुसुम एकदमच बघायला लागतात. सायली
त्या ओढणीवर हात ठेवते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही एक काम करा, ही ओढणी परत अर्जुन सरांना नेऊन द्या आणि सांगा की या ओढणीला मॅचिंग असा कुर्ता तयार ठेवा लग्नात घालायला आणि ही ओढणी त्याच्यावर घ्या. चैतन्याला कळत नाही सायली वहिनी काय बोलतीये. तेव्हा ती हसते आणि म्हणते की त्यांना म्हणा मीच तुमची बायको होणार आहे. तेव्हा एकदम तो आश्चर्याने हसायला लागतो आणि सायली वहिनीकडे बघायला लागतो. तेव्हा कुसुमताई म्हणते, आता दिलवाले दुल्हनिया लेके जाएंगे असं नाही आहे, दिलवाले दुल्हनिया दुल्हे को लेके जाएगी. आणि इथे चैतन्य, सायली आणि कुसुम हसतात आणि चैतन्य म्हणतो ठीक आहे मी हा निरोप देतो म्हणून, आणि तो तिथून निघून जातो. इथे घरी सगळे चैतन्याचीच वाट बघत असतात. प्रियाचा जो मूर्खपणा असतो ते सगळ्यांनाच पटलेला असतो. त्यामुळे चैतन्य आल्यावर प्रिया त्याच्याशी बोलणार आहे आणि त्याला या घरातून बाहेर काढणार आहे. या लोकांना अक्कल नाही आहे. मुलगा मानतात तर मुलाशी असं वागतात म्हणजेच मुलगा मानलेला नाही आहे. वरवरच त्यांनी ते नातं जोडलं आहे. इथे चैतन्य येतो आणि अर्जुनच्या रूमकडे जात असतो. तेवढ्यातच तन्वी त्याला अडवते आणि म्हणते, चैतन्य मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर तो म्हणतो मी येतोच, अर्जुनला भेटून येतो. तर ती म्हणते अर्जुनच्या रूममध्ये जाऊ नको, तू बिझी आहे. तेव्हा चैतन्य तन्वीला म्हणतो, मला माहिती आहे आम्ही दोघंही एकाच गोष्टीवर काम करतो आहे, त्यामुळे तो किती बिझी असला तरी त्याला माझी गरज लागणार आहे. इथे मूर्ख कल्पना चैतन्याला म्हणते, तन्वी सांगते ना तर जाऊ नको ना अर्जुनच्या रूममध्ये, थांब ना. इथे चैतन्याला कळत नाही आहे सगळेजण असं का बोलतात आणि सगळ्यांकडे बघतो ते असे उभे असतात. काय बोलायचं आहे काहीतरी त्याला संशय येतो. इथे तो म्हणतो, पण कल्पना मावशी काय झालं आहे. तेव्हा इथे तन्वी त्याला म्हणते, मी स्पष्टच बोलते, मला आडून आडून बोलायला आवडत नाही. तू आमचं लग्न होईपर्यंत इकडे येऊ नकोस, अर्जुनला भेटायचं नाही. इथे चैतन्य हे ऐकून थक्क होतो. ती म्हणते, तू या घरून निघून जा, जोपर्यंत आमचं लग्न होत नाही तोपर्यंत तू इकडे येऊ नकोस आणि नाही अर्जुनला भेटायचं असं आम्ही ठरवलं आहे. इथे तो सगळ्यांकडेच बघतो. सगळ्यांचे चेहरे खालती जातात, माना खालती जातात. चैतन्य म्हणतो, पुणाजी तुला हे पटतंय कल्पना मावशी. तेव्हा कोणीच काही बोलत नाही. चैतन्याला समजून जातं की ह्या नाही तेच हवं आहे जे तन्वी सांगते. तो एकदम रडवेला होतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी शेवटचा अर्जुनला भेटतो आणि मग निघून जातो. तेव्हा इथे तन्वी त्याला अडवते आणि म्हणते, नको, आत्ता मी सांगितलं ना तो बिझी आहे म्हणून. आणि तन्वी जिन्यात येऊन त्याच्यापुढे उभी राहते आणि त्याला अडवते. इथे कोणीच काही बोलत नाही तिच्या अशा वागण्यावर. काय मूर्ख सुभेदार लोक आहेत. एखादी व्यक्ती नाती तोडते आणि त्यांना चालताय ती गोष्ट, त्यांना पटतं ही गोष्ट, हेच कळत नाही आहे. इथे चैतन्य सगळ्यांच्या तोंडाकडे बघतो पण कोणीही काही बोलत नाही. शेवटी हताश होऊन रडवेला होऊन तो तिथून निघून जातो. प्रियाला तर काय तेच हवं असतं, पण इथे तो जातो, थोडा वेळ पुढे उभा राहतो आणि सगळ्यांकडे बघतो. सगळ्यांनाही वाईट वाटत असतं. आता का जर का तन्वीचं ऐकलं तर वाईट वाटून घेऊ नका. इथे तो त्यांच्याकडे बघतो आणि मग निघून जातो. प्रिया अर्जुनच्या रूममध्ये येते आणि हळूच बघते तर तिथे अर्जुन दिसत नाही. तिला कळतं की तो वॉशरूममध्ये म्हणून ती येते. एका टेबलावरनं अर्जुनचा फोन घेते आणि त्याच्यावर आणि चैतन्य, सायली आणि कुसुमताईचा नंबर ब्लॉक करते. अर्जुन इतका मूर्ख आहे की आपल्या फोनमध्ये, मोबाईल फोनमध्ये पासवर्डच नाही आहे की कोणी यावा त्याचा फोन ऑपरेट करावा, काही त्याच्यात फेरबदल करावे. काय मूर्खपणा आहे या सिरियलचा आणि या स्क्रिप्टचा. कोणीही आजकाल लहान मुलगासुद्धा पासवर्ड ठेवेल, पण हा एवढा मोठा ॲडव्होकेट पासवर्डच ठेवत नाही आहे किंवा तो फोन लॉकच नाही आहे त्याचा की कोणी यावं प्रियासारखी व्यक्ती आणि त्याच्या फोनवर काहीही करावं. ग्रेट, काहीतरी मूर्खपणा दाखवतात आणि ती तिथून निघून जाते. इथे चैतन्य जो घडलाय प्रकार तो इकडे फोन करून सायली वहिनीला सांगतो आणि सायलीला खूप वाईट वाटतं. कुसुमलाही वाईट वाटतं की प्रिया ही अशी कशी वागली म्हणून चैतन्याशी. इथे चैतन्य रडत रडतच बोलत असतो की मला जे प्रिया बोलली आहे त्याचं वाईट नाही वाटत आहे, पण घरचे लोक जे असे वागले माझ्याबद्दल म्हणजे ते मला आपलं नाही मानत आहेत, त्यांचा मुलगा नाही मानत आहेत, परकं केलं त्यांनी मला. आणि तो रडत असतो. तेवढ्यातच सायली म्हणते, कदाचित हे देवी आईच्या मनात असेल. इथं चैतन्याला कळत नाही तिला काय बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की देवी आईला वाटत असेल की तुम्ही मुलीकडनं असावं, तुम्ही माझे भाऊ आहात की नाही, म्हणजे आता तुम्ही त्या लग्नात असाल. हे ऐकून चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो, वहिनी तुला माहिती आहे ना एखाद्याला कसं हसवायचं म्हणून. आणि तो हसतो. ती म्हणते हो, आणि आता लवकर करा आपल्याला खूप तयारी करायची आहे म्हणून. तो म्हणतो हो आलोच.
आणि इकडे फोन ठेवते सायली, तेव्हा कुसुम म्हणते खूपच चांगलं केलंस तू हे असं बोलून. सायली कुसुमताईला म्हणते ही नीच प्रिया कशी वागली बघितलंस ना चैतन्य भाऊजीशी. मला कुठेतरी वाटत होतं की मी एखाद्या मुलीचं लग्न तोडून हे असं करते, हे चुकीचं करते, पण आता नाही. आणि त्यातून प्रियाचं, ती एवढी नीच एक आणि कपटी आहे ना, त्यामुळे आता मला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही. आता तिला कळेल या सगळ्याचा परिणाम काय होतो ते. मी आता तिला चांगलाच धडा शिकवणार आहे, बघच तू. इथे कुसुमताई खूप खुश होते.